शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा कापूस पिकामध्ये रस शोषण करणारे किडी, बुरशीजन्य रोग किंवा तुमच्या कापसाची बरोबर वाढ होत नसेल तर तुम्ही ह्या कॉम्बिनेशनचा वापर नक्कीच करू शकता। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या पेजला एक फॉलो करून टाका। त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडा किंवा फ्लोनिकामाइड असलेला उलाला। यापैकी तुम्ही कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला पाहायला मिळेल। त्यानंतर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि पांढऱ्या मुळाच्या विकासासाठी त्रिदेवा टॉनिकचा वापर करू शकता। यामुळे तुमच्या पिकामध्ये चांगली वाढ होईल, फुटवे जबरदस्त फुटतील आणि पांढऱ्या मुळांचा विकास सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेला पाहायला मिळेल। त्यामध्ये तिसरा आहे, जर तुमच्या पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असेल त्यासाठी तुम्ही अँट्राकॉल किंवा टार्गेट या दोनपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करू शकता, ज्यामुळे तुमच्या पिकामध्ये असलेले बुरशीजन्य रोगांवर तुम्हाला चांगला कंट्रोल झालेला पाहायला मिळेल। तर या कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही एखाद्या विद्राव्य खताचा वापर करू शकता, ज्यामध्ये तुम्ही 19-19-19 किंवा 11-36-24 याचा सुद्धा वापर करू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल। तर या कॉम्बिनेशनचा डोस जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला याचा डोस कमेंट मध्ये सांगते। आणि हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।